हॅलो स्टुडंट्स, आपला सर्कल चॅप्टर सुरू आहे बरोबर. आणि त्याचा न्यू पॉइंट टँजेंट ऑफ ए सर्कल. आता टँजेंट ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, 10वी मध्ये झाली. तरी पण आपण थोडी टँजेंट म्हणजे काय बघूया. हे सर्कल असेल आणि सर्कल मध्ये आता हा पॉइंट एक घेऊया आपण. या पॉइंट मधून आपण नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो. करेक्ट, किती पण लाईन्स ड्रॉ करू शकतो आपण. इनफायनाईट नंबर ऑफ लाईन्स आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. पण या पॉइंट मधली एकच जी लाईन आहे, स्ट्रेट लाईन आहे, ती टँजेंट असणार आहे. बघा, टँजेंट म्हणजे काय आहे तर टँजेंट म्हणजे काय बघा. टँजेंट इन ए लाईन, टँजेंट इज ए स्ट्रेट लाईन which intersects a circle in only one point. म्हणजे टँजंट एक स्ट्रेट लाईनच आहे, पण कशी तर ती सर्कलला एकाच पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. आता यामध्ये बघा, ही लाईन स्ट्रेट लाईन होऊ शकते. हा पी पॉइंट आपण कन्सिडर केला तर का बघा, आता ही लाईन आपण जर पुढं वाढवली तर इथे एक पॉइंट होते. ह्या दोन पॉइंट मध्ये लाईन इंटरसेक्ट करते. ही पण पॉइंट लाईन आपण जर वाढवली तर ह्या एक पॉइंट आणि ह्या पी एक पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजेच आपण इथे इनफायनाईट नंबर ऑफ लाईन्स काढल्या तरी पण त्या लाईन्स काय होणार आहेत, त्या सर्कलला 2 किंवा 3 लाईन पॉइंट मध्ये काही इंटरसेक्ट करू शकतात. पण फक्त ही लाईन आहे, आपण याला एल म्हणून कन्सिडर करूया. ही लाईन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. त्या लाईनला आपण टँजेंट ऑफ दॅट सर्कल असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे सर्कल असं असेल आणि इथं टँजेंट घेतली आपण, तर ही सर्कलची टँजेंट होऊ शकते. अशी घेतली तरी चालेल, आपण कुठेही काढू शकतो. ही पण काय होते, टँजेंटची सर्कलची टँजेंटच होते. आणि जर हा सेंटर आहे, सेंटरवरून जर आपण टँजेंट वरती लाईन ड्रॉ केली तर ती परपेंडिक्युलर होते. बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. म्हणजे इथं जे असणार आहे परपेंडिक्युलर, इथं अँगल जो तयार होईल तो 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे टँजेंट म्हणजे काय, टँजेंट इज अ स्ट्रेट लाईन. टँजेंट म्हणजे काय, एक स्ट्रेट लाईन आहे जी सर्कलला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. आता जे आपण लाईन्स बघितल्या त्या सेकंड्स होत्या. काय होत्या, सेकंड्स होत्या. सेकंड्स म्हणजे काय, ज्या लाईन्स सर्कलला 2 किंवा जास्त पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात त्याला आपण सेकंड म्हणतो, बरोबर. तर सेकंड नको आहे आपल्याला टँजेंट आहे. आता टँजेंट ही सेकंडचाच एक पार्ट आहे बरं का. टँजेंट ही सर्कल सेकंडचाच एक पार्ट आहे. आता आपल्याला आपल्या पॉइंट कडूया आपण. टँजेंट बघितली, टँजेंट म्हणजे स्ट्रेट लाईन आहे जी सर्कलला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. टँजेंटची डेफिनेशन झाली. तर आपला पॉइंट काय बघा, आपल्याला टँजेंटची डेफिनेशन पाहिजे नाही, आपल्याला काय बघायचं आहे, द इक्वेशन ऑफ टँजेंट. टँजेंटचं इक्वेशन शोधायचं आहे. टू स्टँडर्ड सर्कल, स्टँडर्ड सर्कल असेल. आता आपण स्टँडर्ड सर्कल ड्रॉ करूया, ज्याचं सेंटर ओरिजिन असणार आहे, बरोबर. आता हा तिथं सेंटर असणार आहे ओ, आणि ओ ची कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, 0 0 कारण स्टँडर्ड सर्कल आहे. आणि याला जर आपण टँजेंट काढली पी ह्या पॉइंट मधून टँजेंट ड्रॉ केली आणि पी ची कोऑर्डिनेट्स x1 y1 असतील, काय असतील, x1 y1 असतील, तर ह्या पी ह्या टँजेंटचं इक्वेशन शोधायचं आहे आपल्याला. काय शोधायचं आहे, पी ह्या टँजेंटचं, या टँजेंटचं आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. हा सोपा आहे बघा. द इक्वेशन ऑफ टँजेंट टू स्टँडर्ड सर्कल. हे स्टँडर्ड सर्कल झालं. x² + y² = r² ऍट द पॉइंट p x1 y1. या p या पॉइंटला x1 y1 ला टँजेंटचं इक्वेशन शोधायचं. तर शोधायचं कसं बघा, आपण पीएम ओपी ड्रॉ केला बघा, त्यामुळे इथं परपेंडिक्युलर झाला तो. आणखी आता आपल्याला माहिती आहे बघा, या आपल्याला लाईन पी चं, आपण लाईन पी कन्सिडर करूया. लाईन पी चं आपल्याला इक्वेशन शोधायचंय, बरोबर. लाईन पी चं इक्वेशन शोधायचंय कोणत्याही, आता ही स्ट्रेट लाईनच झाली, टँजेंट आहे, करेक्ट. ही काय, टँजेंट आहे.
टँजेंट झाली, पण ही काय आहे, स्ट्रेट लाईन आहे. ओके, स्ट्रेट लाईन आहे. तर स्ट्रेट लाईन कोणत्याही लाईनचं आपण इक्वेशन कसं शोधू शकतोय, तर त्याला वेगवेगळे टाइप्स आहेत. एक तर आपल्याला पॉइंट माहित पाहिजे, त्या लाईनवरचा कोणताही पॉइंट माहित पाहिजे आणि स्लोप माहित पाहिजे. म्हणजे लाईन पी चा, त्या लाईन पी वरचा कोणताही पॉइंट माहित आहे. पॉइंट तर माहिती आहे आपल्याला, पी ऑफ x1 y1 माहिती आहे आपल्याला. आता पी लाईनचा स्लोप माहित असेल, पी या लाईनचा स्लोप माहित असेल, तर आपण पॉइंट स्लोप फॉर्म, बघा पॉइंट स्लोप फॉर्म वापरून कोणता, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या लाईनचं इक्वेशन शोधू शकतो. ओके, आता या टँजेंटचं इक्वेशन शोधायचं कसं तर लक्षात आलं. तर पॉइंट माहिती आहे, फक्त आता स्लोप शोधायचं. आता स्लोप शोधणार कसा, तर आता ओपीचा स्लोप आपण शोधू शकतोय. ओपीचा स्लोप शोधू शकतो कारण दोन्ही कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, y मायनस y1 मायनस y2 किंवा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. याने स्लोप शोधू शकतोय. आपल्याला ओपीचा स्लोप मिळाला, ओपीचा स्लोप मिळाला तर आपण पी या लाईनचा स्लोप काढू शकतोय. कारण ओपी परपेंडिक्युलर कुणाला आहे, पी ला आहे. आणि ज्यावेळेला दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात त्यावेळेला त्यांच्या स्लोप मध्ये रिलेशन काय असतं, तर दोन्ही लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट काय असतो, -1 असतो. त्यामुळे याचा वापर, या रिलेशनचा वापर करून आपण पी या लाईनचा स्लोप काढू शकतो. म्हणजे आपल्याला टँजेंटचं इक्वेशन काढण्यासाठी काय करावं लागेल, पॉइंट तर माहिती आहे, स्लोप काढावा लागेल. आता चला आपण स्लोप काढूया आणि पॉइंट स्लोप फॉर्म वापरून आपण टँजेंटचं इक्वेशन शोधू. ठीक आहे, स्लोप ऑफ ओपी इज इक्वल टू y2 मायनस y1 म्हणजे y1 मायनस 0 अपॉन x1 मायनस 0 म्हणजे y1 अपॉन x1 मिळाला. आता स्लोप कुणाचा शोधायचा आपल्याला, स्लोप ऑफ टँजेंट p इज इक्वल टू या लाईनचा टँजेंटचा स्लोप काय असणार आहे, बघा स्लोप ऑफ टँजेंट p चा स्लोप काय असणार आहे, मायनस x1 अपॉन y1. कसा आला, दोन्हीचा गुणाकार काय घ्यायचा आपल्याला, बघा हा पहिल्या लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनचा स्लोप इज इक्वल टू -1 आहे. तर हे -1 कधी येईल, तरी तो मायनस साइन आपल्या पहिल्या स्लोपला तर मायनस साइन आहे, म्हणजे दुसरा स्लोप मायनस नक्कीच असणार आहे. आणि x1 न्यूमरेटरला आणि y1 डिनॉमिनेटरला असतील तरच काय येईल, -1. म्हणजे x1 ला x1 काय होईल, y1 ला y1 कॅन्सल आणि -1 येईल. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट p काय येणार, -x1 y1. स्लोप मिळाला, पॉइंट माहिती आहे, पॉइंट p x1 y1 लाइज ऑन ए टँजेंट p. त्यामुळे बाय, बघा therefore by point slope form, therefore by point slope form y minus y1 is equal to m into x minus x1. y minus y1 is equal to m ची व्हॅल्यू minus x1 upon y1 आणि x minus x1. आता व्हॅल्यूज आपण पुट केलेले आहेत. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिंपल फॉर्म मध्ये आणूया. y1 ने मल्टिप्लाय करूया तर काय येणार आहे, y into y1 minus y1 स्क्वेअर. y1 ने मल्टिप्लाय केलं, आता मायनस x1 ने मल्टिप्लाय करूया, मायनस x into x1 मायनस मायनस प्लस x1 स्क्वेअर. आपण सिंपल फॉर्म मध्ये आणलं. आता थोडं अजून सिंपल फॉर्म मध्ये आणूया. x x1 इकडे लेफ्ट लावूया, x x1 पॉझिटिव्ह होतील प्लस y y1 होतील आणि हा x1 स्क्वेअर आहे ऑलरेडी, हा मायनस y1 होता तो काय होईल, प्लस y1 स्क्वेअर होईल. आणि आपल्याला माहित आहे बघा स्टँडर्ड सर्कल आहे, द पॉइंट x1 y1 lies on a circle, therefore x1 square plus y1 square is equal to r square. हा पॉइंट सर्कल वरती आहे त्यामुळे स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन कसं होणार, x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. म्हणजे याची व्हॅल्यू काय येते, r स्क्वेअर, आणि याची व्हॅल्यू मग काय येणार आहे, r स्क्वेअर. म्हणजे x x1 प्लस y y1
इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे झालं टँजेंटचं इक्वेशन. कोणत्या स्टँडर्ड सर्कल असेल तर. आता तुम्हाला इतका थिअरी पार्ट लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला थिअरी पार्ट 11th नाहीये, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इक्वेशन फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर इक्वेशन कोणतं, जर दिलेलं सर्कल स्टँडर्ड सर्कल असेल, स्टँडर्ड सर्कल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर असेल, तर त्याचं टँजेंटचं इक्वेशन कसं असेल, टँजेंट कसं असेल, टँजेंटचं इक्वेशन x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यांचा वापर होणार आहे. कसं आलं तो थिअरी पार्ट आता आपण पाहिला, पण लक्षात काय ठेवलं पाहिजे, स्टँडर्ड सर्कल असेल तर त्याचे टँजेंटचे इक्वेशन असणार आहे x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. खूप सिंपल आहे. ठीक आहे, आपण थांबतोय आता इथं. थँक्यू.